दिवसाची सुरुवात बरोबर. आपण अशा देशामध्ये राहत आहोत की आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक, अनेक विश्वासणारे लोक राहत आहेत. भिन्न भिन्न मतप्रवाह ज्यांचे आहे अशा प्रकारचे लोकसुद्धा राहत आहेत. प्रत्येकजण आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी कुठल्या तरी धार्मिक स्थळाला जाऊन भेट देण्याची इच्छा बाळगतो. अनेक ठिकाणी लोक जातात आणि असं वाटतं की त्या ठिकाणी आपलं पाप धुवून जाईल किंवा आयुष्यभरामध्ये जे काही वाईट केलं असेल त्याची आपल्याला क्षमा होऊ शकते. आणि प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी त्यांच्या प्रत्येकाच्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची इच्छा मनामध्ये बाळगतो. एक चर्च असतं आणि चर्च सुटल्यानंतर एक माणूस पाळकसाहेबांना जाऊन भेटतो आणि तो सांगतो की पाळकसाहेब, मी पुढच्या आठवड्यामध्ये इस्रायलला चाललेलो आहे आणि आयुष्यात बरंच काही गेल्या महिन्यापासून मी पैसे साठवत होतो आणि आता मी इस्रायलला जाणार आहे. त्या ठिकाणच्या सर्व धार्मिक स्थळांना भेटी देणार आहे. परंतु सर्वात मोठी गोष्ट मी ही करणार आहे की मी सिनाय पर्वतावर जाणार आहे आणि सिनाय पर्वताच्या टोकावर जाऊन मग मी 10 आज्ञा मोठ्याने बोलणार आहे. आणि त्याला वाटलं की हे सांगितल्यावर थोडे पाळकसाहेब खुश होतील. परंतु पाळकसाहेबांनी त्याला शांतपणे सांगितलं की एवढा खर्च करून इस्रायलला जाऊन सिनाय पर्वतावर जाऊन त्या ठिकाणी 10 आज्ञा बोलण्यापेक्षा जर तू इथं घरातच राहिला, त्या आज्ञा बोलून त्या पाळल्या तर ते जास्त महत्त्वाचं ठरेल. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं असतं की आपण देवाचं वचन नुसतं वाचतो परंतु त्याप्रमाणे वागत नाही. त्याप्रमाणे आमचं आचरण असतंच असं नाही आहे. आणि म्हणून आपण देवाला असं वाटतं की आपण त्याची दिवसाची सुरुवात आपण त्याच्या वचनांनी नुसती वाचून नाही करावी, तर त्या आमच्या जीवनामध्ये ती वचनं पाळावी, देवाच्या आज्ञा आम्ही पाळाव्या. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेस देवाचं वचन वाचा, त्यावर मनन करा, प्रार्थना करा आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. देवाला विचारा. दिवसाची प्रत्येक सुरुवात करत असताना देवाला विचारा की आज तुला माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे, तुझी इच्छा का आहे की मी आज काय करावं. जगामध्ये अनेक मोह आहेत, अनेक संकटं आहेत. ह्या सर्वांपासून सैतान आम्हाला त्यामध्ये ढकलत असतो. देवाच्या वचनापासून आम्हाला तो दूर करतो. आम्ही देवाचं वचन वाचावं, मनन करावं असेही त्याला कधीही वाटत नाही. परंतु पवित्र आत्मा आम्हाला मार्ग दाखवतो. कुठल्याही वचनाचं मनन करत असताना देवाला विनंती करा की तुझ्या वचनाप्रमाणे मला जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र, ह्याचा पहिला अध्याय 22वं वचन. जेम्स चॅप्टर 1 and verse 22. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची भुलवणूक होते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर.